नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की रम्या आता काव्य आणि नंदिनीसाठी लग्नाचा शालू पाहत असते. तर अखेर नंदिनी आणि काव्याचा आता रम्याच्या बोलण्यावर विश्वास बसलेला असतो. रम्या खरंच सुधारली आहे, त्यामुळे ते लोक सगळे डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवतात. तर इकडे गुरुजींनी आता रम्याला सांगितलं असतं की मी पाहतोय तुझं आणि पारचं लग्न. तेव्हा रम्या बोलते की ते आताच होणार आहे की मग यानंतर. तेव्हा गुरुजी ते काही स्पष्टपणे तिला सांगत नाहीत. पण मात्र गुरुजी घरातून जाताना नंदिनीला काही असे शब्द बोलतात की नंदिनी विचारात पडते. ज्याचं आहे त्याला ते मिळणारच, पण स्वतःहून येणार नाही. तर आपल्याला मिळवावं लागेल आणि जे सांभाळून देखील ठेवावं लागेल. ही आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नको. तर गुरुजींचे हे बोलणे नंदिनीला खटकतं आणि तिला आता संशय येऊ लागतो. आणि लग्नामध्ये हेच घडत आरुषीची एक्झाम असल्यामुळे ती काही लग्नाला येऊ शकत नाही. त्याचमुळे काव्याची करवली म्हणून आता रम्या येते. त्याचमुळे आता संधीचं सोनं लग्नाच्या दिवशी काव्यात शालू घालून रम्या आता मंडपात बसणार असते, डोक्यावर पदर ठेवून. आता कोणालाच कळत नसतं की ही रम्या आहे की काव्य आहे. पण पार्थने मंगळसूत्र घालण्याअगोदर तिथे काव्या पोहोचते आणि लग्नाला थांबवते. असं काही या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.